गॉगल घातल्यावर मी कसं दिसतोय रे असं विचारला. मी म्हटलं एक नंबर दिसतोयस. मग म्हटलं चल जाऊ फिरायला. तोपर्यंत रस्त्यात अनेक मित्र गाठ पडला. तो म्हणालता, अरे मला सोडून कुठं चाललाय तू, चल बस. बिल तू भागवणार काय? हा मगच बस. या तत्वावर गाडीवर घेतला, त्याला मध्ये घातला आणि मग काय निघाली सवारी आमची. ते 3 Idiots मध्ये जात नाहीत काय, तसं फिलिंग आलेलं. तुमच्या भागात देखील कारखाने अजून चालू असतील तर मला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. फायनली आलो एकदाच. लई ऊन लागलं रे बाबा. ऑर्डर काय द्यायची याचा विषय चालू होता. मग म्हटलं सगळ्याच मिसळ वेगवेगळ्या मागवून टाका. तोपर्यंत आमचा मित्र म्हणत होता, अरे इकडे बघा की किती डिस्कस करता येते, बास करा म्हटलं. लई उन्हातनं आलोय, चालूला एक लिमकाची बाटली द्या पहिला असं म्हणत एक लिमकाची बाटली सगळ्यांच्यात फत्ते करून टाकली. लिमका काय बरोबर नव्हता, निरम्याचं पाणी पिल्यागत लागलं असं कुलकर्णी साहेब म्हणले. कुलकर्णी साहेबांच्या ऑर्डरीचं आगमन इथे झालेलं होतं. त्यांना पुणेरी मिसळ खायची होती. मी काय कोणासाठी थांबणार नाही असं म्हणत त्यांनी खायला सुरुवात केली. आमची ऑर्डर आणायला किती वेळ होतोय असं एक्सप्रेशन माझ्या मित्रांना आणलेला. धूर आणि जाळ संकटच. कोळशाचं दम दिलेली मिसळ पहिल्यांदाच आम्ही बघत होतो. मी पण काय थांबणार नाही, मला पण भुका लागल्यात लई असं म्हणत सोनेकर साहेबांनी पण लगेच खायला सुरुवात केली. मग काय सगळं बघून आमच्या तोंडाला पाणी सुटल्यावर म्हटली एक घास मी पण खाऊन बघतो. छान आहे म्हटलं, एकदम मस्त. तोपर्यंत इकडं धपाट्याचं आगमन झालेलंच. तोंड पाडलेला माझा मित्र एकदम खुश झालेला. गडबडीनं खायला चालू केला. हो, मिसळ सोडून माझं धपाटा खायला लागला आहे असं एक्सप्रेशन माझ्या मित्राने दिला. ज्याची मी आतुरतेनं वाट बघत होतो ती मिसळ आली बघा. सगळीजण एक एक पुरी खाऊ आणि त्याचा लगेच फडशा पाडू. लगेचच सगळ्यांनी एक एक पुऱ्या खाऊन त्याचा फडशा पाडून टाकला. ऊन जास्त वाढायच्या आत आपण बाहेर पडलं पाहिजे असं म्हणत आम्ही बाहेर पडलो. तसेच द हाऊस ऑफ मिसळचा आम्ही निरोप घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळत राहील.